चला तर आज आपण इथे बनवणार आहे कारल्याची रेसिपी आणि ती खूप चविष्टही लागते। तर त्याच्यामधला जो कडूपणा असतो तो आपल्याला कमी कसा करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया। सर्वात आधी मी इथे कारल्यांना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यानंतर मी इथे गोल शेप देऊन त्यांना कट करते आहे। तुम्ही हवा तसा शेप त्यांना देऊ शकता। छोटे कट करायचे असेल छोट्या आकारात तर छोट्या आकारात सुद्धा कट करू शकता। जसा शेप तुम्हाला द्यायचा आहे तुम्ही तसा देऊ शकता। तर मी इथे गोल शेप मध्येच कट करून घेतले आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, मीडियम शेप दिला आहे। तर त्यानंतर आता आपण इथे 2 मीडियम आकाराचे कांदे घेऊया आणि त्यांना सुद्धा पातळ स्लाइसेस मध्ये आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, कारण की जाडसर असल्यास ते व्यवस्थित फ्राय होत नाही, म्हणून आपल्याला एकदम पातळ कट करून घ्यायचे आहे। तुम्ही छोटे शेप मध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता। मी इथे मोठ्या शेप मध्येच कट केला आहे। त्यानंतर आता इथे फ्राय पॅन मध्ये आपण ऑइल घातलं आहे आणि त्यामध्ये आपण थोडं जास्त प्रमाणातच ऑइल घेतलं आहे, कारण की कुठलीही वस्तू आपल्याला फ्राय करायची असेल तर आपण त्याच्यासाठी थोडं जास्त प्रमाणातच तेलाचा वापर करतो, नाहीतर ती व्यवस्थित फ्राय होत नाही, कच्ची राहते। कारले फ्राय करतानाच आपल्याला मीठ टाकायचं आहे। मी इथे 1 चमचा मीठ घातला आहे। ओलसरपणा असतो तोही तसाच राहतो आणि त्याला काय मन नंतर टेस्ट येणार नाही, त्यासाठी आपण इथे थोडं जास्त प्रमाणात तेल घेतलं आहे आणि कारल्यांना हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत इथे मी कारल्यांना फ्राय करून घेतले आहे अशा प्रकारे। तर जास्त फ्राय नाही करायचे आहे आपल्याला इथे कारले, नाही तर ते करपले त्याचा टेस्ट आपल्याला कडसर येतो, कडूपणा जाणवेल, म्हणून आपल्याला इथे अशा प्रकारेच कारले फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे मी आधी अर्धे कारले फ्राय करून घेतलेले, त्यानंतर परत आपण राहिलेले कारले इथे फ्राय करून घेऊया। जास्त प्रमाणात कारले असले तर आपण 2 किंवा 3 स्टेप मध्ये फ्राय करून घेऊ शकतो। तर इथे मी 2 स्टेप मध्ये फ्राय करून घेतले आहे आणि जर का कमी असतील तर तुम्ही एका स्टेप मध्ये सुद्धा त्यांना फ्राय करून घेऊ शकता, कारण की जर जास्त क्वांटिटी असेल कारल्याची तर ते व्यवस्थित एक बरोबर फ्राय होत नाहीत आणि ते कच्चे सुद्धा राहतात, म्हणून इथे मी थोड्या प्रमाणात कारले फ्राय करून घेतले आहेत 2 स्टेप मध्ये। आणि आता हे कारले फ्राय झाले आहेत त्यांना काढून घेते आहे मी। त्यानंतर इथे मी फ्राय पॅन मध्ये थोडे जास्त तेल होते त्याला मी साईडला काढून ठेवला आणि भाजीमध्ये जितकं आपल्याला तेल लागणार आहे तितकंच मी त्यामध्ये ठेवलं आहे आणि इथे मी 1 चमचा तेल ठेवला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे घातले आहे आणि 1 कांदा पातळ स्लाइसेस कट करून त्यामध्ये घातला आहे आणि मिरच्या इथे आपण आपल्या चवीनुसार कमी किंवा जास्त सुद्धा घेऊ शकता। तर इथे मी आवडीनुसार 7 ते 8 घेतले आहे मी कट करून मीडियम साईजच्या, आणि 1 चमचा हळद घातली आहे त्यामध्ये। आणि त्यानंतर हे जे आपण कारले फ्राय केले आहेत ते सुद्धा आपण आता याच्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित आपण त्याला मसाल्याला मिक्स करून घेऊ। जर का तुम्ही अशा पद्धतीने कारल्याची भाजी बनवाल तर 2 चपाती ऐवजी 3 चपाती खा, आणि खरंच ही भाजी खूप चविष्ट लागते खायला आणि आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे। लहान मुलांसाठी सुद्धा खूपच फायदेमंद ठरते। जर का तुम्ही लहान मुलांना देत असाल तर तुम्ही ह्यामधल्या बिया काढूनही घेऊ शकता। बरेच जण बिया खात नाहीत, तर तुम्ही कारले कट करताना ह्यामध्ये जे बिया असतात ते तुम्ही साईडला सुद्धा काढून, आणि जर तुम्ही छोट्या साईजचे कारले घेतले असतात तर त्यामध्ये बिया खूप कवळ्या असतात तर ते तुम्ही त्यामध्ये राहू दिल्या तरीही चालेल। तर अशा प्रकारे आपण इथे कारल्याची भाजीला लागणारा मसाला आपण इथे फ्राय करून घेतला आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवूया आणि 3 मिनिट झाल्यानंतर आपण याच्यावरती धणे पावडर घालूया। आणि धणे पावडर घातल्यास भाजीमध्ये जे राहिलेले तेल आहे ते सुद्धा कमी प्रमाणात होऊन भाजीला जास्त चव येते। आणि धणे पावडर ऑप्शनल आहे, तुम्ही खात असाल तर तुम्ही त्यामध्ये धणे पावडर घालू शकता, जर नसेल खात तर तुम्ही त्याला स्किप सुद्धा करू शकता। आणि मग आता आपण हे धणे पावडर व्यवस्थित भाजीमध्ये फिरवून घेऊया। आपली भाजी इथे 1 मिनिटामध्ये रेडी होणार आहे। तर अशा प्रकारे आपली कारल्याची भाजी इथे बनवून मस्तपैकी एकदम चविष्ट तयार झाली आहे। आता आपण ह्या भाजीला प्लेटमध्ये सर्व करायला घेऊया आणि अशा प्रकारे बनवलेली भाजी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर किंवा डाळ भात बरोबर सुद्धा खाऊ शकता। खूपच चविष्ट लागते, दुसऱ्या कुठल्याही भाजीची गरज लागत नाही जर का कारल्याची भाजी तुम्ही अशा प्रकारे बनवली तर। आणि बऱ्याचशा ताईंनी मला विचारले तू हल्ली व्हिडिओ का नाही बनवते, तुझे व्हिडिओ आम्ही नेहमी पाहतो, आम्हाला खूप आवडतात। तर काही कारणामुळे मी व्हिडिओ बनवणं बंद केलेलं, पण आता मी परत
सोबत स्टार्ट केला आहे तुमच्यासाठी। आणि आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। आणि जर का चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राइबचे बटन क्लिक करून बेल आयकॉनचे बटन सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येणारे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।